letter writing. This question is 5 question. 5A. There are 2 letters. We can choose one for the 5 marks. पत्र 2 आहे. पत्र प्रश्न क्रमांक 5A मध्ये आपल्याला विचारले जाते. पत्र 2 आहे. पहिलं पत्र आहे इनफॉर्मल, तर दुसरं प्रकार आहे फॉर्मल. इनफॉर्मल मध्ये कोणकोणत्या पत्रांचा समावेश होतो? इन द इनफॉर्मल लेटर that is known private letter, family letter, हे पत्र रिलेटिव्ह असतात. घरगुती पत्र आहे, कौटुंबिक पत्र आहे, नातेवाईकांना लिहिलं जाणारं पत्र आहे. मात्र फॉर्मल मध्ये बिझनेस लेटर आहे, जे की औपचारिक पद्धतीनं कार्यालयीन पत्र असतात. यामध्ये मुख्याध्यापकांस, एखाद्या संपादकास, एखाद्या अधिकाऱ्यास, पोलीस अधिकाऱ्यास, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या माध्यमातून हा विषय दिला जातो. तर इनफॉर्मल पत्र कसं लिहावं आणि फॉर्मल पत्र कसं लिहावं? विद्यार्थी मित्रांनो, काळजीने लक्ष द्या. तुमच्याकडे जुने काही गाईड्स असतील, जुने काही नोट्स असतील, ते फॉलो करा. घरामध्ये एक वही करून त्या वहीच्या माध्यमातून लिखाणाद्वारे पत्र लेखनाचा चांगला अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. केवळ हा प्रयत्न लिखाणातूनच होऊ शकतो, समजू शकतो. म्हणून पत्र लेखनास 5 मार्क आहेत. त्याचं गांभीर्य घ्या. तर पत्रलेखन कसं लिहायचं? पत्रलेखन लिहिताना प्रत्यक्ष सब्जेक्ट कसं लिहावा हे तुम्ही प्रत्यक्ष प्रॅक्टिसद्वारे करू शकता. केवळ तुम्ही प्रॅक्टिस करायचं आहे. या तासिकेमध्ये पत्र कुण्या पद्धतीचं असतं, कसं लिहायचं हे थोडक्यात मी सांगतोय. तर लेटर देर आर 2 टाइप्स, which there are informal and formal. Okay, first we are going to informal letter. Informal letter, how to write the informal letter and to whom? Okay, सांगितलं. This letter write to only relatives like mother, father, a friend, etc., neighbor, etc., etc. Okay. First, we are going to understand how to write the letter, how many steps to write the letter, and which there are steps. Actually, some steps of the informal letter, there are 6 steps. How to write the informal letter? Listen carefully. Informal letter, I hope you understand to whom write this letter. Informal letter write relatives. So this is only informal, anaupcharik. So the address in informal letter, first take down the address here. पत्राच्या कोणत्या बाजूस, डाव्या की उजव्या? तर पत्राची ही कोणती बाजू आहे? डावी. तर या कोपऱ्यामध्ये जो पत्र पाठवणारा आहे त्याचा पत्ता इथं हवा आहे. तो कसा लिहायचा? तो पत्ता या ठिकाणी क्रम पद्धतीने लिहायचा आहे.
जसं की पाठवणाऱ्याचं नाव असेल किंवा ABC वापरू शकता, तर पाठवण्याचं नाव आपण काल्पनिक घेतलं पाहिजे. जसं इथं पाठवणाऱ्याचं नाव येईल, नेम आलं, जी काही असेल, समजा आता मी म्हटलं राजेश पाटील. आता इथे एक लक्ष घ्या, राजेश पाटील काल्पनिक पत्ता घेऊया, राम निवास, राम नगर, लातूर. आता यानंतर तारीख टाकायची आहे, ती तारीख जुनी टाकायची आहे. मात्र पत्ता कसा असावा, काल्पनिक असावा. इथे तारीख टाकूया जुनी, जसं की मी म्हटलं 6 जून 2018. बघा, पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता या बाजूला असावा, त्याचं नाव काल्पनिक करू, घराचं नाव असेल, कॉलनीचं नाव असेल, ते नाव टाकलं, त्याला कॉमा द्यायचे. रामनगर, नगर असेल, कॉलनी असेल, किंवा आणखी काय अपार्टमेंट असेल, नगर नंतर कॉमा, लातूर फुल स्टॉप, नंतर डेट टाकायचे. डेट टाकत असताना महिन्याचा उल्लेख त्यामध्ये असावा आणि फुल स्टॉप, पूर्णविराम या ठिकाणी शेवटी द्यायचा आहे. मात्र एक लक्षात घ्या, पत्ता लिहित असताना सर्व शब्दामधील अध्यस्पेल कसं असावं, तर कॅपिटल असावं. यानंतर दिस इज फर्स्ट स्टेप. यामध्ये काय काय लिहिलं, सेंडर्स ॲड्रेस, नेम, हाऊस नेम, नगर, location, that is place, and last date. Second step, this is first step, location, sender's address. This is first step. Second step is a salutation. Salutation म्हणजे काय, मायना. तो मायना कसं लिहिणार, जसं की आईस लिहित असाल तर माय डिअर मदर, माय डिअर आई, माय डिअर मॉम एक्सेट्रा, माय डिअर फादर. वडिलांना लिहित असेल तर, मित्रांना लिहित असेल तर माय डिअर फ्रेंड राजू, माय डिअर फ्रेंड एक्सेट्रा. या पद्धतीनं तो मायना लिहू शकता. थर्ड स्टेप आहे ओपनिंग ॲड्रेस. ओपनिंग ॲड्रेस मध्ये काय आहे, पत्राची औपचारिक सुरुवात. त्यानंतर पत्राची औपचारिक सुरुवात कशी करावी, काय करायचं पत्राच्या सुरुवातीमध्ये, की I got your letter yesterday, I read it, I was glad, I was happy, I would like to write this letter to some days after, etc. यानंतर पाचवी जी स्टेप येईल आपली, पाचवी स्टेप आहे मेन. म्हणजे मेन लेटरचं काय, बॉडी ऑफ द लेटर, द सब्जेक्ट मॅटर, तो सहसा 2 पॅराग्राफ मध्ये विभागणी करून त्याचं विस्तार करावं. यानंतरची पायरी आहे पाचवी पायरी, ज्याला आपण म्हणूया क्लोजिंग ॲड्रेस. क्लोजिंग ॲड्रेस मध्ये कॉन्वे माय बेस्ट रिगार्ड्स टू युअर फादर, मदर, ग्रँडमा, ग्रँडफा. कॉन्वे माय बेस्ट रिगार्ड्स मामा, पप्पा, डॅडी, मम्मी एक्सेट्रा. लव टू लिटल सोनू, मोनू, चिंकू, काय असेल ते. तर या पद्धतीनं पाचवी पायरी संपेल. आणि सहावी अतिशय सोपी आहे. सहावी पायरी जी आहे, पत्ता जिथं मांडला त्याच्या बरोबर खाली युअर्स, इथे येईल काय, युअर्स लव्हिंगली फ्रेंड असेल, डॉटर असेल, सन असेल, ते टाकून त्याला कॉमा देऊन वर काय उल्लेख केले तोच नेम इथे टाकावं. या पायऱ्यांमध्ये पत्र लिहिता येतं. हे झालं अनौपचारिक पत्राची सुरुवात. आता सब्जेक्ट मॅटर कसं लिहायचं, ॲक्च्युली तुम्ही जुने पत्र घ्या, त्या जुन्या पत्रांना वहीमध्ये लिहून काढा, वारंवार समजून घ्या मेथड, वेगवेगळी भाषा लक्षात येईल, वेगवेगळे विषय लक्षात येतील आणि निश्चित तुम्हाला पत्रलेखन चांगल्या प्रकारे सोडवता येण्यासाठी मदत होईल. केवळ हे तुम्ही करू शकता. त्यासाठी एक पहिली गोष्ट तुम्ही करा, एक रजिस्टर वही करा आणि वेगवेगळ्या विषय पत्राचे वर्गीकरण करून तुम्ही खूप लिहून काढा, समजून घ्या
निश्चित तुम्हाला पत्रलेखन सोपं जाईल. यानंतर आहे फॉर्मल लेटर. फॉर्मल लेटर जे आहे ते याच पद्धतीनं यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषय असतात. ऍप्लिकेशन लेटर असेल, इन्क्वायरी असेल, कंप्लेंट लेटर असेल, पत्र कोणतेही प्रकारचे विषय असतो या पत्रामध्ये. फॉर्मल मध्ये काय करायचं आहे, इन द फॉर्मल लेटर देर आर टू ऍड्रेस गिवन. याच्यामध्ये दोन पत्ते आपल्याला लिहावे लागतील. पहिला पत्ता बघायच्या प्रमाणे इथे काय करायचं आहे, पत्र पाठवणाऱ्याचा लिहायचं आहे, जो की मगा ज्या पद्धतीने आपण लिहिणार आहोत मगाशी सांगितलं त्याचप्रमाणे सेम पत्ता लिहायचा आहे. लोकेशन मांडायचं, शेवटी तारीख प्लेस टाकून तारीख टाकायचं, तारीख सांगितल्याप्रमाणेच टाकायचं. यानंतर दुसरा पत्ता लिहित असताना ज्याला आपण पत्र पाठवतो TO2 काढून म्हणजे ला, याला कॉमा देऊन याच्या बरोबर खालच्या लाईन मध्ये ज्याला आपण पत्र पाठवणार आहोत त्याचा पत्ता मांडायचा आहे. मात्र पुन्हा तारखेचा उल्लेख त्यात करायचा नाही. या दोन पत्त्यानंतर इथे आपल्याला काय करायचंय, सब्जेक्ट मांडायचा आहे. जो विषय दिलाय तो सब्जेक्ट आपण इथे सब्जेक्ट घेऊन मांडायचा आहे. पण लक्षात घ्या, पॅरेग्राफ पाडत असताना पॅरेग्राफ जे आपण इथे ओळ संपली आपण पॅरेग्राफ इथून पाडत होतो तसं न करता या खालची लाईन पूर्ण गॅप ठेवायचं आणि त्याच्या खाली मग पुन्हा आपल्याला ती लाईन पूर्ण करायची. म्हणजे माझं वाक्य इथून चालू झालेलं आहे, इथं सांगितलं, मी सांगितलं एक इथं पूर्ण ओळ झाली, त्या ओळीनंतर इथून वाक्याची सुरुवात असावी. यानंतर काय करायचं आहे, रेफरन्स घ्यायचा आहे. रेफरन्स विषयानुसार घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सॅल्युटेशन घ्यायचं. सॅल्युटेशन मध्ये काय घ्यायचं, रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅनेजर एक्सेट्रा. त्यानंतर आपल्याला खालच्या ह्याच्या ओळीमध्ये तो काही सब्जेक्ट दिले थोडक्यात 2 पॅराग्राफ मध्ये मांडायचा आहे. आणि क्लोजिंग ऍड्रेस करत असताना ज्या पद्धतीने आपण ऑन मी माय बेस्ट रिगार्ड्स वगैरे केला त्याच्याऐवजी आता इथे काय करायचं आहे, थँक्यू शब्द वाक्य वापरायचं. थँक्यू नंतर खाली सबस्क्रिप्शन मगाच्या प्रमाणेच, परंतु युअर्स लव्हिंगली पेक्षा युअर्स सिन्सिअरली, युअर्स फेथफुली, युअर्स ट्रूली, ओबिडियंट अशा प्रकारे शब्दांचा वापर करून वरील नेम खाली करावं. आणि पूर्ण लेटर लिहिण्यासाठी या साच्यामध्ये व्यवस्थित नियमांचं पालन करून पत्र बघून लिहून प्रॅक्टिस करा. आणि असा एक विषय घ्या पुन्हा की आपल्याला न बघता तो लिहिता यावा. सो स्टुडंट्स, listen carefully. This is very most important to write the letter. Letter writing is a skill only is beneficial by only in writing skills. So you take down your notebook, register, etc. as a long book. So write letters, many examples in from guides, etc. notes. So take the practice of letter writing. Thank you very much.